तर एकीकडे इंधन दरवाढीचे चटके, एकीकडे महागाईचे चटके, तर दुसरीकडे अन्य सगळ्याच गोष्टी महाग झाल्यामुळे आता लोकांची अडचण वाढण्याची शक्यता आहे। पण एकीकडे हे चटके बसत असताना दुसरीकडे खरोखरचा उष्मा हा विदर्भासह संपूर्ण राज्याला सुद्धा सहन करावा लागतोय। विदर्भामध्ये आजचं तापमान हे 46 अंशांच्या पार गेलेलं होतं। विदर्भातली खास करून गडचिरोली आणि ब्रह्मपुरी ही शहरं सर्वाधिक उष्ण ठरलेली असून दोन्ही ठिकाणी पारा 46.6 अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला। चंद्रपुरात 46.4 तर वर्ध्यामध्ये 46 अंश तापमान नोंदवलं गेलं। नागपूरचा पारा 45.5 अंशांवर पोहोचलाय, तर गोंदियात सुद्धा 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। अकोल्यात 44.1, अमरावतीत 44.4 तर बुलढाण्यामध्ये 41 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत आणि दुपारच्या वेळांमध्ये रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय दुपारी बाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून केलं गेलंय। दरम्यान महाराष्ट्र सरकारनं विदर्भात उष्णतेच्या रेड अलर्टचा मेसेज पाठवलाय आणि नागरिकांना सतर्क केलंय। तर नागपूरमध्ये तापमान 46 अंशांपर्यंत पोहोचलेलं आहे, पण हे ॲक्च्युअल तापमान झालं। जर का आपण सरफेसचं तापमान म्हणजे दुपारच्या वेळेत रस्त्याचं जे तापमान असतं त्याचा विचार केला तर ते जवळपास 76 अंशांपर्यंत पोहोचलेलं होतं। एबीपी माझानं इन्फ्रारेड थर्मामीटरद्वारे याची पडताळणी केली। तज्ज्ञांच्या मते डांबरी आणि सिमेंटचे रस्ते सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि इन्फ्रारेड किरणं परिवर्तित करतात, त्यामुळे हवेच्या तापमानापेक्षा रस्त्यांचं तापमान हे अंदाजे 30 अंशांनी अधिक पाहायला मिळतंय। आणि एकीकडे तापमान वाढीच्या झळा अनेक शहरं अनेक जिल्हे सहन करत असताना दुसरीकडे पाणी टंचाईमुळे सुद्धा अनेकांना एक घोटभर पाण्यासाठी मैलोन मैल भटकावं लागतंय किंवा टँकरवरती अवलंबून राहावं लागतंय। अशीच परिस्थिती रायगड जिल्ह्यात पाहायला मिळते। रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागामार्फत विविध तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। सध्या जिल्ह्यात 65 टँकर कार्यरत असून 64 गावं आणि 230 वाड्यातील 1,13,000 नागरिकांना पिण्याचं पाणी टँकरच्या माध्यमातून पुरवलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।